रिक्षा चालकाने रील स्टारला इंस्टाग्रामवर पटवले. पुढे घडले भयंकर. गोंदिया भोपाळमधील सत्य घटना. सोशल मीडिया संवादासाठी किंवा स्वतःचे मत मांडण्यासाठीचे एक प्रभावी माध्यम आहे. वृद्धी करणे, समविचारी लोकांनी मैत्री करणे, विचारांची देवाणघेवाण इतकेच नाही तर अभ्यास करणेही सोपे झालेले आहे. हे सगळे खरे असले तरी कोणत्याही सुविधेचा गैरवापर करणाऱ्यांची संख्या मोठी असते. येथेही अश्लीलतेचा सुळसुळाट झालेला आहे. कामुकतेचा धिंगाणा सुरू आहे. ऑनलाईन प्रेमाची दलदल अनेकांना बुडवून टाकत आहे. ऑनलाईन ओळख होऊन प्रेमामध्ये पडलेले लोक अगदी सीमा पार करून जीव धोक्यात घालून आपल्या प्रियकर व प्रेयसीला भेटण्यासाठी जातात. त्यातून बहुतेकदा फसगत होते. काही वेळा तर जीव गमावण्याची वेळ येते. याचे ताजे भयंकर उदाहरण म्हणजे सया खून प्रकरण. महाराष्ट्रातील तरुणी प्रेमासाठी मध्य प्रदेशात गेली तेव्हा तिला कळले की तिच्या प्रियकराची आधीच 2 लग्ने झाली असून तो 2 मुलांचा बाप आहे. हे पाहूनही तिने त्याच्याकडे लग्नाचा तगादा लावला. यातून जे घडले ते थरकाप उडवणारेच होते. या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. सया मूळची महाराष्ट्रातील गोंदियाची राहणारी. 4 चौकीमध्ये उठून दिसणाऱ्या सयाला सोशल मीडियाची चटक लागली. ती रील्स बनवू लागली. एक तरुण पोरगी त्यात बोल्ड अदाने घायाळ करू लागली. तेव्हा तिचे फॉलोअर्स वाढणार यात शंकाच नव्हते. ती रील स्टार म्हणून चमकू लागली. आता तिच्या आजूबाजूला तिच्यासारखेच तरुण घुटमळू लागले. बिनधास्त जीवनशैली हेच तिचे वैशिष्ट्य बनले. तिच्या या वागण्यामुळे तिचे पालक मात्र त्रस्त झाले. नातेवाईकही नाराज होते. शक्य असलेल्या प्रत्येकाने तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण कानात वारे शिरल्यासारखी तिची अवस्था झालेली होती. ती स्वतःला रील स्टार समजत होते. लोक तिला पाहण्यासाठी गर्दी करतात असे तिला वाटू लागले होते. त्यामुळे ती कोणालाच जुमानत नव्हते. अखेर नातेवाईक तिच्यापासून दूर झाले. तिला सांगणारे कोणीच उरले नाही. आता तिचा गैरफायदा घेण्यासाठी अनेक जण टपलेलेच होते. ती प्रेमाच्या जाळ्यात फसत गेली. आयुष्यभर साथ देण्याची वचने देणाऱ्याशी लग्न करून संसार थाटला. पाहता पाहता तिचे 2-3 प्रेमविवाह झाले पण तिचे कोणाशीच पटले नाही. तिला खरे प्रेम मिळाले नाही. ती निराश मनाने सोशल मीडियावर खरे प्रेम शोधत होते पण तिला कळलेच नव्हते की सोशल मीडिया हे एक आभासी जग आहे. येथे दिसणारे सगळेच काही खरे नसते. बहुतेकदा येथे खोट्याचे खरे करून सांगितले जाते. आपली खरी ओळख लपवून लोक अनेकांची फसगत करतात पण ती या आभासी जगामध्ये हरवलेली होती. इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तिचे हजारो फॉलोअर्स होते जे तिच्यावर जीव ओवाळून टाकत होते. व्हिडिओवर आलेल्या लाईक्स आणि कमेंटमुळे ती हरकून जात होते. यात तिचे अनेकांशी मैत्री झालेली होती. यातच एक होता मध्य प्रदेश राज्यातील भोपाळमध्ये राहणारा समीर. सुरुवातीला त्याने एकमेकांची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली. एकमेकांच्या पोस्टला लाईक करता करता त्यांचे मेसेज पाठवणे सुरू झाले. मग चॅटिंग आणि पुढे त्यांची मने जुळली. आता ती समीरच्या प्रेमामध्ये पागल झाली. तिला त्याच्याशिवाय काही सुचत नव्हते. तोही त्याला मी तुझ्यावर प्रेम करतो, मी तुझ्यासाठी काहीही करेन असे सांगत होता. माझा चांगला बिझनेस आहे, मी खूप बिझी असतो त्यामुळे तुला भेटायला येऊ शकत नाही असे तो सांगत असे. तो तिला भेटायला बोलवत होता. अखेर ती तयार झाली. त्याने दिलेला पत्ता शोधत ती गोंदियातून भोपाळला रवाना झाली. ती तिथे गेली तेव्हा तिला धक्काच बसला. तिला बिझनेसमन म्हणून सांगणारा समीर एक मामूली रिक्षा चालक होता. ते समजून घेता आले असते पण तो हेच खोटे बोलला होता असे नाही तर त्याची 2 लग्ने झालेली होती. पहिली बायको त्याच्या वागण्याला कंटाळून त्याला सोडून गेलेली होती तर त्याने दुसरे लग्न केले होते. तो दुसऱ्या पत्नीसोबत राहत होता. त्याला 2 मुलेही होती. हे सगळे चित्र पाहून सियाला धक्काच बसला. पण आता ती तर पळून आलेली होती त्यामुळे ती समीरसोबत राहू लागली. सुरुवातीला त्याने आजूबाजूच्या लोकांना ही माझी मेव्हणी आहे अशी ओळख करून दिलेली होती. आता समीर, त्याची दुसरी पत्नी आणि सिया असे एकत्र राहू लागले.
तो रात्री सह्याजवळ झोपू लागला. हे त्याच्या दुसऱ्या बायकोला मान्य नव्हते, त्यामुळे ती भांडू लागली. आता त्या घरातून रोजच भांडणाचे आवाज येऊ लागले. शेजारी पाजारी सुरुवातीला काय झाले पाहण्यासाठी जात असत, पण त्यांना जेव्हा सगळे प्रकरण समजले तेव्हा लोकांनी त्यांच्यामध्ये मध्यस्थी करणे सोडून दिले. अखेर त्याची दुसरी पत्नीही त्याला सोडून निघून गेली. आता सिया आणि समीर दोघेच एकत्र राहू लागले. आता तुझ्यासोबत कोणी राहत नाही, तू माझ्याशी लग्न कर, आपण संसार करू, असा तगादा सियाने त्याच्या पाठीमागे लावला. तो लग्न करण्याचे वचन देत तिला भोगत होता, पण लग्न काही करत नव्हता, त्यामुळे ती भांडत होती. या भांडणामध्ये समीरच्या घरचे लोक त्यालाच साथ देत होते. तू कशाला आलीस, तुला माहिती नव्हते का, तुला काय कळत नव्हते का, असे म्हणत सयालाच दोष देत होते. तुझ्यामुळे समीरचा संसार मोडला आहे, असे म्हणून सयासोबतच भांडण करत होते. दिवस असो की रात्र त्या घरातून नेहमीच भांडणाचे आवाज येत असत. आता सयाचे शेवटचे अस्त्र बाहेर काढले. तू मला फसवून इकडे आणले आहेस, तू माझ्याशी लग्न कर, लग्न करणार नसेल तर 5 लाख रुपये दे, असे ती म्हणू लागली. मला पैसे दिले नाहीस तर पोलीस स्टेशनला तक्रार करणार, अशी धमकी तिने दिली. तसा तो हादरला, कारण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला तर आयुष्यभर हेलपाटे मारावे लागणार, पैसाही जाणार, हे त्याने ओळखले. मग तो सावध झाला आणि तो वेगळाच विचार करू लागला. तो तिच्याशी गोडी गुलाबीने वागू लागला होता, पण त्याच्या डोक्यामध्ये एक वेगळाच प्लॅन होता. एक दिवस त्या घरातून येणारा भांडणाचा आवाज कायमचा बंद झाला. गुरुवार दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळच्या सुमारास निशातपूर परिसरातील एका रिकाम्या फ्लॅटमध्ये मुलं खेळताना दिसत होते. त्यावेळी मुलांना कसला तरी घाण वास येऊ लागला. मुलांनी ही बाब पालकांना सांगितली. तेव्हा ते लोकही त्या प्लॉटवर सुरू असलेल्या बांधकामाजवळ गेले. तेव्हा प्रचंड दुर्गंधी येत होते. तो असह्य करणारा वास अलीकडेच बांधकाम केलेला सेप्टिक टँकमधून येत होता. या खुल्या असणाऱ्या पाण्याच्या टाकीमध्ये एखादे जनावर मरून पडले असावे, अशी शंका लोकांना येऊ लागली. लोक पाहणी करू लागले. तेव्हा टँकमध्ये लोखंडी पेटी तरंगताना दिसली. मग मात्र लोकांना वेगळा संशय येऊ लागला. लोकांनी याबाबतची माहिती तत्काळ पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पेटी बाहेर काढून उघडली आणि सगळ्यांनाच धक्का बसला. त्या टाकीमध्ये एक कुजलेला मृतदेह होता. तो मृतदेह इतका कुजलेला होता की शरीरावरील जखमा स्पष्टपणे दिसत होत्या, पण तिच्या हातावरील दीपक नावाचा आणि जन्मतारखेचा टॅटू होता. या आधारे तिची ओळख पटली. ती सिया होती, जी गेल्या 3-4 महिन्यांपूर्वी परिसरातील समीरच्या घरी राहण्यास आलेली होती. पोलिसांनी समीरचा शोध घेतला असता तो गायब झालेला होता. त्यामुळे या प्रकरणामध्ये तोच संशयित आहे हे पोलिसांच्या लक्षात आले. त्याच्यावरच लक्ष केंद्रित करून पोलिसांनी तपासाला दिशा दिली. समीर त्याच्या दुसऱ्या पत्नीला माहेरहून आणण्यासाठी गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तसा पोलिसांनी सापळा लावला आणि वाटेतच त्याला ताब्यात घेतले. त्याला पोलीस ठाण्यामध्ये आणून बोलते केले. तेव्हा त्याने सर्व घटनाक्रम उलगडून सांगितला. सया महाराष्ट्रातून त्याच्याकडे आलेली होती. ती आल्यानंतर समीर आणि त्याची दुसरी पत्नी यांच्यामध्ये भांडण झाले आणि त्याची पत्नी त्याला सोडून जबलपूरला निघून गेली. तर सियाने त्याच्या मागे लग्नासाठी तगादा लावला. लग्न कर, नाहीतर 5 लाख रुपये दे, असे ते म्हणत होते, नाहीतर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार करणार, अशी धमकी तिने दिलेली होती. त्यामुळे समीर अस्वस्थ झाला. तिचा पिच्छा कसा सोडवावा हे त्याला समजत नव्हते. अखेर त्याने तिला कायमच्या संपवण्याचा निर्णय घेतला. ती मध्य प्रदेशामध्ये आल्याचे तिच्या पालकांनाही माहिती नव्हते. तिचा कोणी शोध घेणार नाही, त्यामुळे हा खून पचेल असे त्याला वाटत होते. पण विचार करून त्याने प्लॅनिंग आखले. सोमवार दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी संध्याकाळी सिया आणि समीर यांच्यामध्ये मोठा वाद झाला. या वादामध्ये समीरने रागाच्या भरात सियाचा गळा दाबला. काही वेळातच तिचा जीव गेला. तिचा मृत्यू झाल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याची धडपड सुरू झाली. यासाठी त्याने आपले भाऊ, आई आणि बहिणीच्या मदतीला बोलावले.
त्या तिघांनीही त्याला मदत केली. त्याच्या दुसऱ्या पत्नीने हुंड्यामध्ये आणलेल्या सामानामध्ये एक लोखंडी पेटी होती. त्या पेटीमध्ये सियाचा मृतदेह घालण्यात आला. ती पेटी बंद करून रात्रीच्या वेळी घराजवळील रिकाम्या प्लॉटमधील सेप्टिक टँकमध्ये टाकून दिली. आता त्या पाण्यामध्ये मृतदेह कुजून पुरावा नष्ट होणार याची समीरला खात्री होते. त्यामुळे तो अगदी निवांतपणे आपल्या पत्नीला आणण्यासाठी जबलपूरला निघून गेला. पण हा खून लपला नाही आणि पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. तसेच मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास मदत केल्याप्रकरणी समीरचा भाऊ, आई आणि बहिणीला अटक केली आहे. समीरची पत्नी संशयाच्या भोवऱ्यामध्ये असून तिची चौकशी सुरू आहे. अशरफी उर्फ सिया उर्फ मिसबाह पिता सरफराज वय वर्षे 22 हिच्या खून प्रकरणी तिचा प्रेमी समीर वय वर्षे 22, त्याला मदत करणारी त्याची आई शहनाज वय वर्षे 53, सावत्र भाई साहिल वय वर्षे 20 आणि बहीण सायमा वय वर्षे 19 यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. प्राथमिक तपासामध्ये सियाचा गळा दाबून हत्या केल्याचा संशय आहे. फॉरेन्सिक आणि शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.